मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? मी तुम्हाला गेल्या वेळेस काही व्हिडिओ दाखवले, त्यामध्ये अजून काही व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे राहिले होते. म्हटलं चला तर मग ते व्हिडिओ एकत्र करून आज तुम्हाला दाखवूयात. तर आम्ही मार्केट पाहिलं होतं, त्यामध्ये हे असे खडे मसाले, इलायची वगैरे होते. आपल्या इकडंपेक्षा थोडं स्वस्त होतं आणि क्वालिटी चांगली होती. तुम्ही बघा, हे पॅकेट 160 रुपयाला काहीतरी आहे. खूप अशी कठीण आणि स्ट्रॉंग नवीन आपण जे म्हणतो का नाही, ताजी इलायची, ते होतं. त्यानंतर आम्ही असे प्राणी संग्रहालय गार्डनमध्ये गेलो. तिथं हे होते जिराफ. बघा किती जिराफ उंचच्या उंच, लांबून बारीक साईज दिसते त्यांची छोटी, पण ते खूप उंच होते. बघा इकडून एक कळप आलाय. किती उंचच्या उंच असे जिराफ पाहिले मी. बघा, लहान मुलांना इकडं घेऊन जायचं, लहान मुलांना खूप भारी वाटतं आणि त्यांना असे प्राणी बघायला मिळतात. नाहीतर त्यांना फक्त अभ्यासातच, पुस्तकातच दाखवले जातात. परत हे रानमशी का काहीतरी असा प्रकार होता. आणि हे तुम्ही द लायन पिक्चर पाहिला असेल बघा, त्यामधला लकड बघा जो असतो ना, तो हा प्रकार आहे. सर्वात डेंजर प्राणी हा असतो. तो मी पाहिला पहिल्यांदाच. या छोट्या गुहेतून बाहेर आला होता. अजून आतमध्ये आहेत, पण ते काय माणसांच्या आवाजाने बाहेर येणार. बघा, त्यानंतर आम्ही पाहिलं हे हरणांचा प्रकार. बघा किती हरणं आहेत आणि त्यांची छोटी छोटी पिल्लं आहेत. पटकन जाऊन उचलून घ्यावं असं वाटलं मला तर. बघा, खूप छान वाटत होतं तिथं. किती हरणांचे कळप आहेत, पण सगळे आतमध्ये असे सेफ ठेवले होते. बाहेरून जाळी होती पूर्ण. त्यानंतर हा गोरिला होता. बघा कसा हातात पोतं घेऊन चाललाय, पायामध्ये पकडून. तो घेऊन बसतो डोक्यावर. बघा, खूप वेळ त्याचा हा कसरत चालली होती, पण व्हिडिओ काय पूर्ण शूट करता आला नाही. लांबून स्पष्ट दिसतंय की नाही काय माहिती. त्यानंतर हा चित्ता. बघा, हा चित्ता इतक्या जवळनं पाहिला मी. हे दिसतंय तुम्हाला, पण हे ट्रान्सपरंट अशी काच होती, काच टाईप काहीतरी होतं, त्यामुळे एवढं क्लीन दिसतंय. आणि त्याच्यानंतर असं पूर्ण लोखंडी गजांनी पॅक होतं, त्यामुळं त्याला काय बाहेर येता येत नाही. नाहीतर एवढी माणसं बघून तो केव्हाच बाहेर आला असता. बघा कसा चाललाय. त्यानंतर हा गवा आहे, एक शिंगी काहीतरी नाव आहे त्याचं. किती विचित्र मोठा प्राणी आहे हा. बापरे, मला तर कळलं पण नाही पटकन हे काय आहे. असं शांत उभा राहिला होता, असं वाटलं झाडाचं खोडच आहे की काय. बघा कसा प्राणी. खरं अशा ठिकाणी लहान मुलांना घेऊन जायचं, त्यांना हे बघून खूप मज्जा वाटते. बघा कसा गोरीला वर चढलाय, किती आरामात वर गेला, जसं आपण सपई रस्ता चालतो तसं. बघा कसे प्राणी आहेत वेगळे वेगळे. तुम्ही कुठं असं उद्यान बघायला गेलाय का, प्राणी संग्रहालय किंवा वेगळं काय गार्डन? नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का? बघा, त्यानंतर हा एक गोरीला काहीतरी खात बसलाय तिकडे तोंड करून. इथं खूप रिअल आवाज होता मोठा, जे की मी म्यूट केला. त्यानंतर हा बघा जंगलचा राजा सिंह. सिंह कसा दिसतोय जवळून. सिंह खरं म्हटलं तर खूप उंच होता बरं का. म्हणजे आपल्या इकडं मोठी शेळी असते का नाही, तशा प्रकारचा होता. शेळीपेक्षा पण उंच होता. छोटं वासरू जन्मलेलं असतं ना, तसा म्हटलं तरी चालेल, पण खूप असा लांब रुंद होता. त्यानंतर इथं काय, ह्याच्यानंतर इथं पक्ष्यांचं बहुतेक होतं. नाही, इथं वाघ आहे, वाघ. याच्यानंतर पुढं पक्षी आहेत. पक्षी पण खूप सुंदर आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सुंदर असे पक्षी आहेत पुढं पण. इथं आम्ही पाहिला वाघ. बघा वाघाला किती बंद जाळीमध्ये ठेवले. त्यानंतर वाघच आहे हा पण. बघा कशी जाळी आहे पूर्ण उंच. 2-3 वाघ आहेत आतमध्ये.
वाघाचे पण वेगवेगळे प्रकार होते. तुम्हाला इथून जाळीतून आतून दिसते का स्पष्ट? बघा खूप सुंदर असा. हां, त्याच्यानंतर हे पक्षी आले. खूप हे पोपटाचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा. खूप सुंदर असे पक्षी पाहिले आम्ही. त्याच्यानंतर हे पण वेगळ्याच प्रकारचे पक्षी आहेत. बघा ह्यांचा आवाज खूप सुंदर होता. ह्या ज्या चिमण्या दिसतात लांब शेपटीच्या, ह्यांचा आवाज खूप सुंदर होता. अशी बासरी वाजवल्यासारखा आवाज होता. त्यानंतर इथं अजून एक पोपटांची जात आहे बघा वेगळी. ह्या पण पोपटांचा आवाज खूप सुंदर होता. लाल कलरचे पोपट आहेत, हे पिवळ्या कलरचे पोपट आहेत. बघा खूप छान असे पोपट आहेत. जाळी असल्यामुळं ते स्पष्ट दिसत नाही आहे. बघा हा पक्षी तर किती वेगळा आहे. ह्याचे पाय आणि मानच एवढी उंच आहे आणि शरीर पूर्ण असं टांगून ठेवल्यासारखे. त्यानंतर आम्ही गेलो पुढं. बघा आणि हे घेतलं होतं आम्ही अननस आणि आंब्याचं मिक्स खायला. खूप छान वाटलं. या हे फिरायला गेलेलं मला वाटते 2 महिने झाले असतील. तेव्हा नुकतेच आंबे बाजारात आलेले, कच्च्या कैऱ्या. त्यानंतर आम्ही गेलो देवाला. तिथं चामुंडा माताचं मंदिर होतं उंच असं पहाडावर. तिथं आम्ही हे सगळं घेतलं. नारळ, हळदी, कुंकू, साडी वगैरे, फुलं, हार वगैरे सगळं घेतलं. बघा तिथं आपल्या इकडं साधी फुलं असतात, पण तिथं प्रत्येक असं ओटीच्या साहित्यावर कमळाचं फुल असतं देवीला अर्पण करायसाठी. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मग आलो आम्ही घरी. फिरून आल्यावर तर घरी आंब्याची आढी लावायची होती. मग काय फिरून आलं की काम सुरू. मग एवढे सगळे रानातून आंबे काढून आणलेले. मग त्याचं असं घरी पिकायसाठी ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता हे आंबे पिकायला घालायचे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय.